क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या CET या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ज्या विद्यार्थ्यांना 40, 45 आणि 50 आणि 55 मार्क परीक्षामध्ये आलेले आहेत त्यांची वर्तमान परिस्थिती व फिमेल कॅन्डिडेट आणि मेल कॅन्डिडेट यांच्या कट ऑफबद्दल माहिती पाहू. सर्वात आधी UPSC बार्टी UPSC साठी टोटल 460 कॅन्डिडेटचं सिलेक्शन करते. दिल्ली करिता 300, तसेच यशदा पुणे करिता 30 व सियाक करिता 60 विद्यार्थ्यांची निवड करते. असे टोटल आपण बघितलं तर विद्यार्थ्यांची संख्या 460 असते. आता आपण पाहू UPSCची जनरल मेरिट लिस्ट बार्टीची. UPSCची जनरल मेरिट लिस्ट. तर जो फर्स्ट विद्यार्थी आहे जनरल मेरिट लिस्टचा बार्टीचा UPSCचा तो 99.72 या पर्सेंटाईलवर सुरू असून तसंच 271वा स्टुडंट हा 89.176 या पर्सेंटाईलवर UPSC रिझल्ट पर्सेंटाईल बेसिसवर लागतोय. तसेच फिमेल कॅन्डिडेट 89.176 इथून सुरू. तसेच लास्ट फिमेल कॅन्डिडेट 67.8861 या मार्कावर. तसेच दिव्यांग आणि ऑर्फन यांचा कट ऑफ पण यापेक्षा कमी मार्कावर लागलेला होता 2024 मध्ये. आता आपण पाहू महाज्योती बद्दल इन्फॉर्मेशन. महाज्योती 2024 करिता 1000 विद्यार्थीची निवड करते. तसंच जनरल मेरिट लिस्ट महाज्योतीची ती OBC कॅटेगरी करिता 99.99 पासून सुरू असून 582वा कॅन्डिडेट 62.51 एवढ्या पर्सेंटाईल बेसवर सिलेक्शन झालेलं होतं. तसेच VJ कॅटेगरी करिता 100 स्टुडंट आणि NTB, NTC तसेच NTD आणि SBC या कॅटेगरी करिता महाज्योती विद्यार्थ्यांची निवड करतोय. तसेच या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ 99.295 पर्सेंटाईल या दरम्यान होता. तसेच बघितलं तर SBC या कॅटेगरीचा कट ऑफ थोडा कमी मार्कावर लागलेला आहे.
2024मध्ये. आणि तिथे फिमेल कॅन्डिडेट जे SBCC आहे, लास्ट फिमेल कॅन्डिडेट, ते 68.18 एवढ्या पर्सेंटाईलवर त्यांचं सिलेक्शन झालेला होता. तसेच OBC, VJ, NTB, NTC आणि NTD याकरिता जे विद्यार्थी आहेत ते मॅक्झिमम 95 पर्सेंटाईलवर त्यांचं सिलेक्शन झालेलं. फक्त SBC कॅन्डिडेटचा कट ऑफ बाकीप्रमाणे कमी मार्कावर लागलेला आहे 2024 करिता. आता आपण पाहू सारथी. सारथी टोटल 1000 विद्यार्थ्यांची निवड UPSCसाठी 2024 करिता केलेली होती. तसेच टोटल विद्यार्थी किती? 1000. आता आपण पाहू फर्स्ट विद्यार्थी म्हणजे जो पहिला विद्यार्थी आहे 94.86 या पर्सेंटाईलवर सुरू झालेला होता सिलेक्शन. तसंच फिमेल कॅन्डिडेटचं सिलेक्शन, लास्ट फिमेल कॅन्डिडेट त्यांचं सिलेक्शन 79.31 या पर्सेंटाईलवर झालेला होता. तसंच पाहू आपण सारथीचा जो कट ऑफ आहे UPSC करिता फक्त, तो फिमेल करिता थोडा कमी पर्सेंटाईल म्हणजे 79.31 पर्सेंटाईलवर 2024मध्ये लागलेला आहे. तसंच आता आपण पाहू टार्टी UPSC. टार्टी टोटल किती स्टुडंटला सिलेक्ट करतोय? 200. फर्स्ट स्टुडंट म्हणजे फर्स्ट मेल स्टुडंट, याचं सिलेक्शन 77.32 पर्सेंटाईल. तसेच लास्ट फिमेल म्हणजे एवढ्या मार्कावर तर फिमेलचं सिलेक्शन झालेलंच होता, पण जे लास्ट फिमेल कॅन्डिडेट यांचं सिलेक्शन 40.25% एवढ्या मार्कावर झालेला होता. आणि टार्टीमध्ये दिव्यांग, तसेच ऑर्फन, आणखी जर आढावा घेतला तर टार्टीचा कट ऑफ UPSC करिता कमी रेंजमध्ये असतो, इतरपेक्षा कमी रेंजमध्ये असतो. म्हणजे महाज्योतीच्या आणि बार्टीची रेंज जास्त असते. तसेच आता आपण पाहू टोटल स्टुडंट किती घेण्यात आले. टोटल टार्टीमध्ये 200 स्टुडंट. आता आपण पाहू ज्या विद्यार्थ्यांना 40, 45, 50 या 55 दरम्यान जे मार्क मिळालेले आहेत त्यांच्या UPSC करिता सिलेक्शन होऊ शकते की नाही होऊ शकत. तर आता आपण पाहू सिलेक्शन. तर जे मेल कॅन्डिडेट ज्यांना बार्टी, महाज्योती, सारथी व टार्टी याकरिता ज्या मेल कॅन्डिडेटला 55 पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांचे सिलेक्शन व्हायचे चान्सेस असू शकते. कारण की वेटिंग लिस्ट पण लागतोय आणि त्या वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी क्लिअर होतात. पण महाज्योतीचा जो कट ऑफ आहे तो खूप जास्त मार्कावर जातो, तर त्यांचे थोडे सिलेक्शनचे चान्सेस कमी आहेत. तसेच बार्टीकरिता जर विद्यार्थ्यांची निवड संख्या वाढवली तर सिलेक्शन होऊ शकते. आणि सारथीला नंबर ऑफ स्टुडंट 1000 घेतात, टार्टीला 200 घेतात, तर यांचा कट ऑफ 55पेक्षा जास्त मार्कवाल्या विद्यार्थ्यांचा होऊ शकते. पण जर 55पेक्षा कमी मार्क असतील मेल कॅन्डिडेटला तर त्यांचं सिलेक्शन होण्याची शक्यता थोडी फार कमी आहे.
तसेच आता आपण पाहू फिमेल कॅन्डिडेट. फिमेल कॅन्डिडेट बार्टीकरिता कट ऑफ मेलपेक्षा थोडा कमी मार्कावर जातो. का बरं? कारण की फिमेल कॅन्डिडेटची जी सिलेक्शन लिस्ट पण वेगळी लागतो आहे. जनरल मेरिट लिस्टमध्ये तर फिमेल कॅन्डिडेट असतातच, पण त्या व्यतिरिक्त त्या फिमेल कॅन्डिडेटची वेगळी लिस्ट लागतो, तर फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ मेलपेक्षा कमीच जातो. तर आता बार्टीमध्ये बघितला तर 55 आणि 50 आणि 55च्या रेंजमध्ये जे पण फिमेल कॅन्डिडेटला मार्क असतील त्यांचं पण सिलेक्शन होऊ शकते, चान्स आहे. पण महाज्योतीकरिता जर बघितला तर सिलेक्शन होण्याची शक्यता थोडीफार कमी आहे. तसेच सारथी आणि टार्टीकरिता बघितलं तर सारथीमध्ये पण कॉम्पिटिशन खूप आहे. तर सारथीमध्ये पण सिलेक्शन होण्याची शक्यता थोडीफार कमी आहे. पण फिमेल कॅन्डिडेटने जे 50 मार्काच्या वरती ज्यांना मार्क मिळाले आहे ते होप ठेवू शकतात. तसेच टार्टीमध्ये तर कट ऑफ कमी गेलेला आहे. तर टार्टीचे जे विद्यार्थी आहेत फिमेल कॅन्डिडेट त्यांना होप ठेवू शकतं फिमेल कॅन्डिडेटकरिता. कारण की टार्टीचा कट ऑफ इतर संस्थापेक्षा कमी मार्कावर लागतो आहे. तसंच ज्यांना 50च्या खाली आहेत त्या विद्यार्थ्या मेल कॅन्डिडेट आणि जास्त होप धरू नये. तसेच फिमेल कॅन्डिडेट जे 50 आणि 55 मार्काच्या मध्ये आहेत ते होप ठेवू शकतात. आणखी ज्यांना 40पेक्षा कमी मार्क आहेत त्यांना तर होप ठेवूच नाही. कारण की कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. अर्जसंख्या पण वाढलेली आहे आणि ह्या अर्जसंख्या वाढल्यामुळे कट ऑफ पण वाढणार. तुम्हाला जर सविस्तर माहिती हवी असेल कट ऑफबद्दल तर आमच्या चॅनलवर UPSC कट ऑफबद्दल व्हिडिओ पूर्ण माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. तर जर तुमचं कन्फ्युजन असेल की 50पेक्षा खाली मार्कावाल्या विद्यार्थ्यांना आता सध्याची स्थिती काय आहे, तर त्यांनी जास्त होप ठेवू नये. फक्त टार्टी आणि फिमेल कॅन्डिडेट हे थोडीफार होप ठेवू शकतात. पण मेल कॅन्डिडेटने जास्त होप ठेवू नये. तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमचे जे पण प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणखी जे पण डाऊट्स असतील तुमचे ते पण विचारा. आणखी तुम्हाला असं वाटते की माझा किती मार्कावर होऊ शकते नाही होऊ शकते याची सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा एक प्रयत्न करू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ह्या व्हिडिओला शेअर करा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ क्वालिटी स्टडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटतील. आणि तुम्ही त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि या चॅनलला, कारण की जे पण नवीन व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन पण तुम्हाला येईल. धन्यवाद.